कावळ्यांची गोष्ट मी तयार करून तुम्हाला पुढच्या वेळेस सांगणार. आता लगेच तयार करता. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शिमणाचं काय आपण पुढे जावं लागते. सगळीकडे पुरी पुढे जाते, इथल्या पुरी मागे पुढे. कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं, मेणाचं. खूप पाऊस आला. अवकाळी राहते आपल्यावरी. नदी अवकाळी अवकाळी पाऊस पडला. तर एकदा काय झालं, खूप पाऊस आला अवकाळी. आणि त्या पावसामध्ये कावळ्याचं घर मोडलं. कशाचं घर होतं कावळ्याचं? शेणाचं घर. लावून जातं आपल्याला माहित आहे. आणि ज्याला शेण माहिती त्याला आपण सकाळी दाखवूच येतं. खेड्यामध्ये शेण मिळतं. आता शहरामध्ये सुद्धा शेण विकत घेऊन मला परवा डॉक्टरने हिला सांगितलं सर, गवऱ्यावर पाय ठेवत जा म्हणला रोज. रिअली सांगायला मी टोक नाही. परवा डॉक्टरने सांगितलं काय करता म्हणजे, तर काय नाही म्हणजे त्या अमेझॉन गोऱ्या येतात, त्या गोऱ्या मागवा आणि त्याच्यावर पाय ठेवून सकाळी म्हणजे आम्ही गावाकडे शेण आणलेले, सडा टाकलेले आईला मदत करायसाठी. गोऱ्याचा प्रकार. तर या कावळ्याचं घर होतं शेणाचं. कावळ्याचं घर वाहून गेलं. आणि चिमणीचं घर मस्त राहिलं. चिमणीचं घर कसं होतं, मेणाचं. मेण माहिती का आपल्याला पुढं कसं असतं? छान असते, गोड असते का? तिखट राहते मग. कसं राहते मग? चव कशी राहते? कडू राहते. बरं मेण कोणाच्या घरात हात करा आहे अजून काय करत वाटत मेणाचं? हा, आता आमच्या लहानपणीच सांगतो. तिकडे मला तर माहित आहे, बायका असं मेण लावायच्या, मोठं 1 रुपयाच्या आकाराची कुंकू लावायच्या. टिकली तर टिकली नाही, कुंकू तर कुंकूच होत ते.